निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये आता शेवटचे काही तास शिल्लक असताना भोर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती जिल्हा परिषदेसाठी 3 उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आणि गणामध्ये 5 उमेदवार आहेत. आता बऱ्यापैकी तिन्ही उमेदवारांचा प्रचार मी त्याच्या वार्डामध्ये जाऊन केलेला आहे, त्यांच्या गावामधनं प्रचार केलेला आहे. या तिन्ही उमेदवारांना प्रचंड असा प्रतिसाद जनतेचा लाभलेला आहे. आता तुम्ही या बाकीच्या काही गोष्टी जर बघितल्या तर या इतर पक्षांमधली जी चाललेली नाराजी आहे आणि जी त्यांची काम करण्याची पद्धत आहे, ज्या काही पक्षांमध्ये वादविवाद चालू आहे, तर त्याचा फायदासुद्धा आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांना तालुक्यामधनं अजून महिलांनी मतदान केलं नव्हतं. आता ती पहिलीच वेळ आहे की लाडक्या बहिणी निश्चितपणाने एकनाथ शिंदे साहेबांना धनुष्यबाणाला मतदान करणार आहे. मी जनतेला आव्हान असं करील की जी आता मी परिस्थिती बघतोय निवडणुकीची, ती अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे आपल्याला मतदानाचा, तो अधिकार त्या काळामध्ये मतदाराला मतदार राजा म्हणून संबोधलं जातं. परंतु ही जी आता धावपळ चाललेली आहे, कोण पैशाचा आमिष दाखवतंय, कोण कशाचा आमिष दाखवतंय, तर सुज्ञ मतदारांनी जास्तीत जास्त मतदान केंद्रावर हा लोकशाहीचा एक लोकशाही जिवंत ठेवण्याचा तो दिवस आहे. आणि म्हणून भूलथापांना बळी न पडता जो उमेदवार तुम्हाला सदन सक्षम वाटतोय तो तुमच्या कामाला येईल, जो अर्ध्या रात्रीला तुमचा फोन उचलल, अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करा. आणि आम्ही आवाहन करील की त्या पद्धतीनं जर शिवसेनेचे जे उमेदवार आहेत तर माझ्या दृष्टिकोनातनं ते सक्षम आहेत, ते साधे आहेत, त्यांना कुठलाही पदाचा पैशाचा वगैरे असा गर्व नाही. म्हणून पुन्हा मी सांगेल की जर तुम्हाला उमेदवार निवडायचेच तर ते शिवसेनेचे शिलेदार निवडा, एवढंच मी या बोरच्या जनतेला सांगेन.